झी 24 तास एक पाऊल पुढे। सातत्याने होणारे आरोप देशाच्या प्रतिमेसाठी हानिकारक आहेत का याविषयी आपण चर्चा करतो आहोत। माधव भंडारींकडे आपण जाऊया। भंडारी साहेब, सातत्याने होणारे घोटाळे देशाची प्रतिमा खराब करतायत की या घोटाळ्यांवर होणारे आरोप आणि त्याच्या येणाऱ्या बातम्या देशाची प्रतिमा खराब करतायत? नाही, मला देशाच्या प्रतिमेपेक्षा सुद्धा देशाच्या परिस्थितीची जास्त केली पाहिजे असं वाटतं। देशाच्या प्रतिमेची जर चिंता आपण करत असतो, विशेषतः सत्ताधारी काँग्रेसवाले करत असते, तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत मुहूर्त साधून काहीतरी थातूरमातूर आर्थिक उपाययोजना या काँग्रेसने केल्या नसत्या। ज्या पद्धतीने अमेरिकन अध्यक्षाच्या निवडणुकीच्या मुहूर्तावर या देशामध्ये आर्थिक घडामोडी 2008 मध्ये झाल्या आणि आज 2012 मध्ये होत आहेत, त्यामुळे जगात देशाची प्रतिमा फार महान होते असा यांचा समज आहे काय? जगामध्ये देशाची मान आणखीन खाली घालायला लावतायत हे। त्यामुळे घोटाळ्यांमुळे देशाची मानहानी होते याची चिंता करण्यापेक्षा या घोटाळ्यांमुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीचं जे वाटोळं झालंय त्याची चिंता करण्याची गरज आहे, आणि ती चिंता करायला कोणी तयार नाहीये। घोटाळे खोटे आहेत, आरोप करणाऱ्याने ते सिद्ध करावेत, स्वतःकडे कागदपत्र असल्याशिवाय आरोप करू नयेत, ही सगळी प्रवचनं देण्यापेक्षा घोटाळे करण्याची पाळी आम्ही आणू देणार नाही असं म्हणण्याची सत्ताधाऱ्यांची तयारी नाहीये। आणि जिथे व्यवस्थेचा प्रश्न आहे, व्यवस्थेवरच्या विश्वासाचा प्रश्न आहे, मी आपल्याला सांगतो की आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आरोप करताना बेलगाम आरोप केलेले नाहीत, बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत। आम्ही व्यवस्थेमध्ये राहून व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले। माझ्या स्वतःच्या 2 PIL आज चालू आहेत, आमच्या आणखीन पदाधिकाऱ्यांनी केलेल्या PIL चालू आहेत। या घोटाळ्यांच्या बाबतीत जे जे सर्व मार्ग या व्यवस्थेमध्ये सनदशीररित्या उपलब्ध आहेत त्या सगळ्या मार्गांचा वापर आम्ही करून यांच्या घोटाळ्यांना बाहेर आणतो आणि यांच्या विरुद्ध लढतो आहोत। आम्ही काही नुसतेच प्रसिद्धीसाठी आरोप करायचे हा उद्योग आम्ही केलेला नाही आणि आम्हाला त्याची गरज वाटत नाही। भंडारींना मला उत्तर द्यायचं आहे या विषयाची की भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये तुम्ही जे काही एकंदरच भूमिका आपली मांडली की आपण फार मोठे काहीतरी सत्शील चारित्र्याची पक्ष आहे। मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला नेहमीच काँग्रेस पक्ष ज्या वेळेला करत असतो त्याला एक वेगळा न्याय आणि भाजपाच्या संदर्भातले जे भ्रष्टाचार झाले त्याला वेगळा न्याय, अशा तऱ्हेची भूमिका तुमची सतत राहिली आहे। तुम्हाला गुजरातमध्ये कॅगचे तेच 43,000 कोटीचे ताशेरे ते तुम्हाला दिसत नाहीत, मध्य प्रदेशमधल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात दिसत नाही, हिमाचल प्रदेशातला दिसत नाही। मला एकच दाखवा, 1998 ते 2004 मध्ये तुमचं एनडीएचं शासन होतं, त्याच शासनामध्ये स्पेक्ट्रम पासून ते तुमच्या सगळ्या घोटाळ्यांची UTI सेल किंवा कुठल्याही घोटाळ्यामध्ये कोणाला तुम्ही आतमध्ये घातलं होतं? आज काँग्रेस पक्ष ठामपणे सांगू शकतो की भ्रष्टाचार जर होत असेल तर त्याला आम्ही कारवाई देखील चाललेली आहे। दुसरी गोष्ट, ज्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या संदर्भात तुम्ही जर बोलत असाल, केजरीवालांच्या संदर्भात बोलत असाल, आज जे आरोप केलेले आहेत त्यांनी त्याच्या मागे जी कागदपत्र त्यांना मिळालेली असतील त्याची किती त्यांनी तथ्य असत्यता त्याची पाहिलेली असेल मला माहिती नाही, कारण त्याच्यामध्ये तर्क काय काढला असेल, परंतु त्याच्या मागे देखील काँग्रेस शासनाने दिलेला 2005चा RTIचा कायदा त्या ठिकाणी आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष ठामपणे सांगू शकतो की आमची जी भूमिका आहे ती भ्रष्टाचाराचा विरोध करण्याचीच आहे। परंतु एकंदर ज्या तऱ्हेने तुम्ही धोरणांच्या संदर्भात, आर्थिक सुधारणांच्या संदर्भात सांगितलं, तर आर्थिक सुधारणाच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्ट जी आलेली आहे, FDI रिटेल असेल किंवा कुठल्याही प्रकारचा न्यूक्लिअर डील असेल, हे तुमच्या काळात सुरू झालेलं आहे, परंतु तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये त्याला क्रेडिट मिळतंय हे पाहणं हे कुठेतरी पोटशिवाचं वाटतं, म्हणून सतत तुम्ही सुधारणांना विरोध करता। त्यांचा हेतू काही असेल, आरोप जे होत आहेत त्याच्यात तथ्य आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं प्रत्येक आरोपाच्या मागे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती एकंदरच राजकीय स्वार्थाची आहे। जर त्याला असतं तर हेच प्रकरण जे वडिलांचं आहे ते इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आलं होतं, त्यावेळेला त्यांनी का पाठपुरावा केला नाही? अगदी याच्यावर आपण थोडक्यात उत्तर द्यायला सांगूया माधव भंडारींना। विशेषतः RTIचा मुद्दा तुम्ही ज्यावेळी बोलत होता त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं। भंडारी साहेब बोला। नाही, हे दरवेळेला या सगळ्या आरोपांचा विषय सुरू झाला की ते RTIवर जातात की आम्ही RTI आणलं। अरे पण आणलं पुढं काय? मी तुम्हाला तुमच्या RTI मधले हजारो पुरावे असे देतो की ज्या ठिकाणी तुम्ही RTIचं उत्तरच द्यायला तयार नाही, त्यामुळे ते सोडून द्या। आता RTI आणलं तुम्ही त्या RTIची दात आणि प्रयत्न करतात याची उदाहरणं द्यावी लागेल, ती स्वतंत्रपणे देतो ना, वेळ द्या तेवढा, लगेच द्या।
वेळ द्या तुमच्या त्या, तुम्ही अमितला विचारा वेळ आहे का, मी देतो उदाहरण. अगदी भंडारी साहेब थोडक्यात पण तुम्ही उत्तर मला देऊ शकता. दुसरं तुम्हाला सांगायचंय, तुम्ही लिस्ट आउट करा की तुम्ही प्रत्येक ठिकाणी एनडीएच्या काळामध्ये हे झालं, एनडीएच्या काळामध्ये हे झालं सांगता. गेले 8 वर्ष तुमचं सरकार आहे. या 8 वर्षामध्ये धोरणात्मक बदल करायला, धोरणात्मक सुधारणा करायला, झालेल्या चुका दुरुस्त करायला तुम्हाला कुणी अडवलं होतं? जर आमच्या काळामध्ये घोटाळे झाले असं तुमचं म्हणणं होतं तर 8 वर्ष सत्ता तुमच्या हातात आहे, यंत्रणा तुमच्या हातात आहे. काय केलं तुम्ही? आजही जेपीसी चालू आहे आणि तुमच्या जे स्पेक्ट्रमच्या लोक वाटण्यावर. आता घोटाळ्यांमध्ये अडकले त्यांच्यावर सरकारने नाही कारवाई केली. तुम्ही कारवाई शुगलू समितीच्या अहवालावर काय कारवाई केली सांगा बरं. आजही स्पेक्ट्रमच्या वाटपाबाबत तुमच्यावर जेपीसी चालू आहे. काय कारवाई केली? वाजपेयींवरती आरोप आहेत अजून. हे सगळे राजा, RTI विषयी कलमाडी, उदाहरण सांगत होता. कनिमोझी हे सगळे जे तुरुंगात गेले ते न्यायालयाच्या पुढाकारामुळे गेले. सरकारचा काही संबंध नाही. तुमच्या सरकारने थॉमसला सीव्हीसी म्हणून नेमलं, ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले होते. तो तुमचा दक्षता आयोगाचा अध्यक्ष होता. नाही माधव त्या भंडारी, कलमाडीला नेमू नका म्हणून तुमच्या आपण विषयावर बोलूया. नाही, भंडारी साहेब, तुम्ही त्याला तुम्ही मंत्री नेमलं. आरटीआय विषयी बोलत होतो आपण. त्याच्याविषयी सचिन सावंतांना सांगा. तुम्ही काही उदाहरणं देणार होतात की आरटीआयचा वापर योग्य प्रकारे होत नाहीये, त्याच्यातून माहिती मिळत नाहीये. आरटीआयचा वापर योग्य प्रकारे या कार्यकर्ते करत असतात, पण त्या कार्यकर्त्यांना पत्रांची उत्तरं सुद्धा दिली जात नाहीत. कुठे गुजरात गव्हर्नमेंटमध्ये का लोकायुक्त नाही तिकडे? कारण उत्तर दिलं की विषय सुरू होतो पुढे. त्यामुळे पत्रांची उत्तरं सुद्धा दिली जात नाही. आणि तुम्ही कुणाला यांना माहिती देऊ नका अशा तऱ्हेचे आदेश तुमचे अधिकारी, तुमचे मंत्री कशा पद्धतीने काढतात याचे सुद्धा पुरावे उपलब्ध आहेत. आपल्या इथे पार्लमेंट, त्यामुळे तुम्ही आरटीआय बद्दल विनाकारण बोलू नका. आपल्याकडे भंडारी साहेब, आपल्याकडे पार्लमेंट आहे, असेंब्ली आहे. कुठेतरी आपण हा विषय मांडलाय असं कुठेतरी दाखवा जरा. मांडलेला आहे अनेक ठिकाणी, तुम्हाला त्याची रेकॉर्ड मी देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत. सावंत साहेब, अहो अवांतर आहे. तुम्ही ज्या सीआयसीचा रिपोर्ट ज्या वेळेला आला त्याला मान्य करत नाही मोदींच्या विरोधामध्ये. सोनिया गांधींच्या 1880 कोटीच्या संदर्भातल्या आरोपामध्ये सीआयसी आला चीफ इलेक्शन कमिशनचा. ठीक ते मान्य नाही करायचं. आपल्याला सिलेक्टिव्ह आहे. नाकारलं नाही ना, आम्ही मान्य केलं ना. सीआयसीने जी माहिती दिली ती 2 महिन्यांची दिली आहे. अजून मला परत मिळेल. पुन्हा आपल्याला या एकदा तोंडावर आपल्याला 10 वेळा आपटाल. या कार्यक्रमामध्ये माधव भंडारी आणि सचिन सावंत या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आरोपांचा डेली सोप सुरू होतो आहे असं आपल्याला बघायला मिळतंय. शुभांगीजी, झी 24 तास एक पाऊल पुढे.